नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी या वाक्यात एवढी शक्ती आहे की ती तुम्हाला वारीत चालण्यासाठी बळ देते. माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला असे अनेक सूर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यांच्यात दिसून येईल. नमस्कार मित्रांनो, मी विनायक महाजन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये. पंढरीसी जाईन वारी, नाचे माझे मन गोपाळा वारी, तुका म्हणे पाहता पांडुरंगा, काय सांगू प्रेमळ रूप. हा अभंग अर्थ असा सांगतो की वारीला जाताना माझं मन गोंधळ घालते, नाचते, आनंदित होते. नक्की खरंच ही शक्ती अमाप आहे. माझा हा प्रवास चालू झाला आंबेडकर भवन, पुणे स्टेशन ते सासवड. खरंच एवढं 40 किलोमीटर 8 तासात पूर्ण करणे अशक्य होत, पण जेव्हा अख्ख्या विश्वाचा पोशिंदा श्री पांडुरंग विठ्ठल आपल्या पाठीमागे असेल तर सर्व काही शक्य होत. ग्रुपने पुढे चालत गेलो व कपाळाला टिळा लावून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी व 20व्या स्थानाच्या ठिकाणी नमस्कार घेऊन वारीत रामकृष्ण हरी म्हणत सहभाग घेतला. वारकऱ्यांमध्ये विना वाजवण्याचे काय महत्व असेल हे माहीत आहे का मंडळी तुम्हाला? तर हे विना कीर्तनात आणि भजनात ताल आणि लय साधण्याचे काम करते. त्यामुळे भजनांना एक विशिष्ट लय प्राप्त होते आणि श्रोत्यांना ते अधिक प्रभावी वाटते. आणि ज्यांच्याकडे विना असते त्यांना संत यांच्या जागी मानून त्यांचा नमस्कार घेतला जातो. जसे पुढे जात होतो तसे वारीत तल्लीन होऊन टाळ वाजवत मित्रांसोबत फोटो व्हिडिओ घेत एक छोटासा ब्रेक घेतला. तेथून पुढे हडपसर मार्गे चालत प्रत्येक वाद्यांचे स्वर ऐकत व टिपत ज्यात भक्तीने तल्लीन वारकरींचा समावेश होता. टाळ, मृदुंग, करताल व या बाबांची अतोनात भक्तीचा समावेश होता. खूप चालून पाय दुखू लागले म्हणून मित्राला क्षणोक्षणी विचारू लागलो, अजून किती वेळ व कुठपर्यंत जायचं आहे. तेवढ्यात माझ्या गावाकडील वारकरी मित्रही मला भेटला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज बार्शी यांच्या पालखीला नतमस्तक झालो. या छोट्याशा मुलाचं कौतुक करावं तेवढं कमी, पण वारीत मन वेधून घेणारं कृत्य करत होता. प्रत्येक वारकरी आपल्या भक्तीत तल्लीन असताना चिमुकल्या मुलांनी ज्ञानोत्सव सादरीकरण केले. पुढे जाऊन नाचलो व त्यात भर झाली माऊलींसोबत फुगडी खेळण्याची. वारकरी संप्रदायात फुगडी खेळण्याचं काय महत्व आहे माहित आहे का तुम्हाला? हे एक प्रकारे विठ्ठलाच्या भक्तीचं आणि आनंदाचं प्रतीक आहे. फुगडी खेळताना वारकरी द्वैतभाव विसरून जातात आणि आनंदी होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करतात, ज्यामुळे त्यांना वारीत पुढे चालण्यासाठी ऊर्जा मिळते. अशीच ऊर्जा घेऊन मी फोटो व्हिडिओ काढत असताना बघितल्यावर वारीतील गर्दी आमच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्साही दिसली. छोट्याशा रखुमाईकडून पाणी घेऊन स्वतःची तहान भागवली. आमच्या प्रवासातला सर्वात कठीण मार्ग होता दिवेघाट, जो नाचत कुदत आम्ही कधी संपवला ते आम्हालाही कळालं नाही. तसेच आपल्या गावाकडून आलेले भजनी मंडळ अभंग गात असताना प्रत्येक वारकऱ्यांचा उत्साह वाढवत गाणी ऐकायला मिळतात. दिव्य घाटातून वरती आल्यावर विठ्ठल मूर्तीचे दर्शन पाहायला मिळते. तिथून पुढे रस्त्याला हवं तेवढे शरबत, पाणी, फराळ, केळी, चिक्की व प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा मदत मिळते. असा हा आमचा प्रवास सासवडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत संपला व तुकाराम महाराजांच्या पालखीचा निरोप घेत आम्ही परतीचा प्रवास केला. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते लाईक व कमेंट करून नक्की कळवा.